नमस्कार, मी संदीप करमरकर. आज मी अजून एक नवीन पत्रिका घेऊन आली आहे. ती हायकोर्ट जजची पत्रिका आहे. आपण जे नवीन ज्योतिष शिकत आहेत त्यांच्यासाठी ज्या मी पत्रिका घेऊन येईल त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकेल, ऑब्झर्वेशन वाढू शकेल आणि त्यांच्याकडून प्रेडिक्शन जी करतील ते थोडं ॲक्युरेसी त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता राहील. कारण त्यांना आता हे खाद्य मिळते की जी लोक पास्ट होती किंवा त्यांना आता ज्या पत्रिका मिळत आहेत त्या इमॅजिनरी पत्रिका नाही आहेत, तर त्या रिअल पत्रिका आहेत. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीचा फायदा होणार की त्या करिअर जर चूज करायचं असेल तर कुठल्या ग्रहाचं कॉम्बिनेशन लागतं, कुठल्या ग्रहाची एक्सचेंज होणं गरजेचं राहतं, कुठली दृष्टी महत्त्वाची राहते, या सगळ्या गोष्टी त्यांना जेव्हा त्याच पत्रिका जेव्हा मी घेऊन येईन, समजा CAच्या 10-15 पत्रिका झाल्या, सिव्हिल इंजिनियरच्या 5-10 पत्रिका, अशा जेव्हा मी घेऊन येत राहीन त्याच्यामध्ये त्यांना कॉम्बिनेशन अजून स्पष्ट होतील की या चौकटीमध्ये आपण प्रिडिक्शन करायचं. आणि त्यांच्या ऑब्झर्वेशनने पुढे पण त्यांच्या लाईफमध्ये अजून काही पत्रिका येतील, त्यांचा अजून रिसर्च चांगलं होणार आहे त्याच्यामध्ये. तर मी त्या हायकोर्ट जो जज आहे त्याची पत्रिका मी वाचून दाखवतो आणि आपण हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवावं की जे पुढच्या हायकोर्ट जज किंवा दुसरे जज जे असतील त्यांच्यामध्ये आपल्याला पत्रिका बघायला मिळेल. त्यावेळेस मी तुम्हाला परत ती पत्रिका घेऊन येत जाईन. मागे पण माझ्या काही पत्रिका आहेत अशा होऊन गेलेल्या, त्या पण मी तुम्हाला समोर ठेवतो. तर आता मी वाचतो पत्रिका, ही तुम्ही लिहून घ्या. वृश्चिक लग्न आहे, 2ऱ्या स्थानामध्ये धनुराशीचा राहू, 3ऱ्या स्थानामध्ये मकर रास, 4थ्या स्थानामध्ये कुंभेचा चंद्र, 5व्या स्थानामध्ये मीन रास, 6व्या स्थानामध्ये मेष रास, 7व्या स्थानामध्ये वृषभ रास. मी ज्या स्थानात ग्रह आहेत ते स्थान तुम्हाला सांगतो. 8म स्थानामध्ये मिथुनेचा केतू, 9म स्थानामध्ये कर्क रास, 10व्या स्थानामध्ये सिंह राशीचा मंगळ, गुरु आणि शनी, आणि लाभस्थानामध्ये कन्या राशीचा रवी, बुध, शुक्र, आणि 12व्या स्थानामध्ये तुळ रास. तर ही पत्रिका मी वाचली. ते हायकोर्ट जज होता आहे, थोडक्यामध्ये तो रिटायर झाला होता परंतु हायकोर्ट जज होता. तर याची पत्रिका मी तुम्हाला अभ्यासासाठी आणलेली आहे. तर ती तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावरती डिस्कशन करू. वृश्चिक लग्न, धनुराशीचा राहू 2य स्थानात, त्याच्यानंतर 3य स्थानात मकर रास ला, त्याच्यानंतर 4थ स्थानामध्ये कुंभ राशीचा चंद्र, पंचमात 12 आकडा, 6व्या स्थानात 1 आकडा, 7व्या स्थानात 2 आकडा, 8व्या स्थानात 3 मध्ये केतू, 9व्या स्थानात कर्क रास, 10व्या स्थानात मंगळ, गुरु पत्रिकेमध्ये आहे आणि शनी आहे त्याच्यामध्ये, आणि लाभस्थानात रवी, बुध, शुक्र, आणि व्ययस्थानामध्ये तुळ रास. म्हणजे अशी पत्रिका तुम्ही लिहून घेतली असेल तर आपण ह्याच्यातले संबंध बघू आता काय ते. बऱ्याचशा पत्रिकेमध्ये मी अजूनपर्यंत पाहिलं की रवी, बुध, शुक्र युती ही सरकारी नोकरीसाठी प्रमोट करत असते. दुसरी गोष्ट, मंगळ, गुरु, शनी ही जी कॉम्बिनेशन आहे हा फार म्हणजे थोडक्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे बऱ्याच ठिकाणी, की त्याच्यामध्ये लॉमध्ये करिअर क्रिएट होते त्या मंगळ, गुरु, शनीने. आणि केतू जेव्हा अष्टमात पापग्रह असतो, अष्टम स्थान पत्रिकेनुसार महत्त्वाचे, जेव्हा तुम्ही लिगल करिअर बघता तेव्हा त्याच्यामध्ये पापग्रह गरजेचं आहे. त्यामुळे तिथे केतू असल्यामुळे त्याला बूस्ट मिळाला. म्हणजे तो पहिल्यांदा वकील असेल पण त्यांनी परीक्षा दिली असेल किंवा डायरेक्ट जर त्यांनी परीक्षा दिली असेल तरी पण त्याची बॅकग्राऊंड वकिलाचीच असणार. म्हणजे हा जो केतू आहे तो त्यांनी हायर पोस्टला त्याला नेलं थोडक्यामध्ये. तर ही झाली आपली पत्रिकेचं विश्लेषण. तुम्ही तुमच्या अवतीभोवती जे वकील आहेत त्यांच्या पण डेट ऑफ बर्थ, टाईम वगैरे करून ऑब्झर्वेशन करून तुम्ही बघा आणि त्याचा आपल्याला निश्चित फायदा होतो. मी तुम्हाला एक असं उदाहरण देतो की मी सुद्धा आश्चर्यचकित झालो होतो. एकदा एक मुलगी माझ्याकडे करिअर काउन्सिलिंगला आली आणि तिने मला सांगितलं, सर मी कुठल्या करिअर निवडू तुम्ही सांगा.
तर मी म्हणलं तुझी पत्रिका बघू. पत्रिका बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पत्रिका ॲनिमेशनसाठी बेस्ट आहे. आणि मी तिला म्हणलं तू ॲनिमेशन करिअर का नाही घेत. तर तिने काय केलं, त्या पिशवीतून एक फॉर्म काढला आणि माझ्यासमोर ठेवला. बघा म्हणे, मी आत्ताच ॲनिमेशनच्याच इकडे जाऊन आले, एरिनामध्ये जाऊन आले आणि मी ॲडमिशनसाठी फॉर्म घेऊन आलो. म्हणजे कधी कधी आपलं एवढ्या गोष्टी तंतोतंत बरोबर लागतात. आणि मी सुद्धा त्या दिवशी आश्चर्य झालं की ॲनिमेशन म्हटलं आणि तिने ॲनिमेशनचा फॉर्म काढायला आपल्या ह्याच्यातून. म्हणलं हे तू दोन्ही आपले योगायोग जे झालेत मी सांगणार, तू तिथे जाऊन ऑलरेडी फॉर्म घेऊन आले, 100% तू यशस्वी होणार. म्हणजे असे आपले अनुभव येतात. तुम्हाला सुद्धा अनुभव येतील जेव्हा तुम्ही डीपमध्ये स्टडी करणार आहे. आणि थोडक्यामध्ये आपण काय करत असतो की लोकांना त्यांच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून त्यांना जर फायदा झाला तर आपल्याला बरं वाटतं मनाला की आपल्या दृष्टिकोनातून जे आपण त्यांना सजेशन केलं त्याचं काही ना काहीतरी त्यांना उपयोग होते. तर परत आपण भेटू. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता याबद्दल विशेष धन्यवाद. आभारी आहे. परत भेटूच.